प्रमोद यांनी इकडे यायचंय आणि आपलं गायकर सर यांच्या हस्ते या इकडे या अतिशय सुंदर अशी फटकेबाजी केली आणि गोलंदाजीच्या दमावर आपल्या शिंदे संघाला विजय प्राप्त करून दिला असा तो मानकरी ठरलाय सलामीवीर हॅलो चला शतरक्षण सजवा मैरवणी विरुद्ध जलालपूर हा सामना मैरवणी संघाने शतरक्षणाचा निर्णय घेतला टॉस जिंकून व फलंदाजीसाठी जलालपूर संघाला आमंत्रित केलंय दोन्ही संघांचे एक अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स जवळ येतील रनांमध्ये जर काही घोळ झाला तर त्यास कमिटी जबाबदार राहणार नाही याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची पहिलं षटक घेऊन आला आहे समीर आपल्या संघासाठी जलालपूर संघाकडनं सलामीची जोडी आली आहे स्वप्नील आणि अंकुश स्ट्राईकला आहे तो स्वप्नील नॉन स्ट्राईकला असेल अंकुश बघूया दोघं सलामीवीर फलंदाज काय करता आपल्या संघासाठी 4 षटकांचा सामना असेल मैरवणी विरुद्ध जलालपूर हा सामना बघायला मिळतोय आपल्याला या गिरनार नगरीत पहिलाच चेंडू चांगला फटका आलाय चेंडू जातोय जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषे पलीकडे चौकार पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार बघूया काय होतंय ते पुढं पुढचा चेंडू असेल समीरचा चांगला चेंडू आलाय डॉट आलाय 4 षटकांचा हा सामना असेल व 4 गोलंदाज राहतील एको पुढचा चेंडू चांगला फटका आलाय चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे निश्चितच षटकार उत्कृष्ट असे पंच सोमा जाधव व गोकुळ थेटे व नामांकित खेळाडू दोघही बघायला मिळत आहे आपल्याला पुढचा चेंडू
पुढचा चेंडू चांगला चेंडू आलाय पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय पुढचा चेंडू चांगला चेंडू आलाय पुन्हा एकदा निर्धाव असा हा चेंडू उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय समीर आपल्या संघासाठी स्वप्नील पुढचा चेंडू चांगला अपील केलंय पंचांचा इशारा येतोय वाईट चांगला फटका आलाय चेंडू जातोय जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषी पलीकडे चौकार चला लवकरात लवकर चेंडू मैदानात परतावा पंचांचा इशारा आलाय षटक समाप्तीचा याचबरोबर एक षटकाच्या समाप्तीनंतर वाढती धावसंख्या होती ती 15 धावा अद्याप 3 षटक बाकी असतील या सामन्याचे मैरवणी संघाने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय घेतला स्ट्राईक लालाय अंकुश बघूया अंकुश आपल्या संघासाठी काय करतो पुढचा चेंडू चांगला फटका आलाय निश्चितच चेंडू जातोय 1 बाउन्स चौकार बाहेर गेलेला चेंडू मैदानात परतावा प्रेक्षकांना विनंती असेल झेल वाजवण्याची संधी होती झेल सोडलाय पुढचा चेंडू सामना करतोय अंकुश चांगला फटका आलाय निश्चितच झेलबाद होण्याची संधी चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे षटकार चांगला फटका आलाय अंकुशच्या बॅट मधनं याचबरोबर वाढती धाव संख्या झाली ती 25 धावा पुढचा चेंडू सामना करतोय अंकुश चांगला चेंडू झेलबाद होण्याची संधी बघूया चांगला झेल टिपलाय याचबरोबर फलंदाज बाद होतोय अंकुश पुढचा फलंदाज आलाय तो अंबादास बघूया अंबादास आपल्या संघासाठी काय करतो चला क्षेत्ररक्षण सजवा
पंच थोडी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण साजवा. चला, मैरवणी संघाला विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण संपवा. पुढील फलंदाजाला आहे तो अंबादास. गोलंदाजी मार्कवरती आहे तो. विवेक विवेक बॉलिंग करतोय, सामना करतोय. अंबादास, चांगला फटका आलाय, निश्चितच चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. चौकार, चांगला फटका आलाय. प्रेक्षकांना विनंती असेल बाहेर गेलेला चेंडू लवकरात लवकर मैदानात परतावा. पुढचा चेंडू पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. बॉल आलाय, पंच बॉल घ्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा व्हाईट बॉल आलाय. पुढचा चेंडू, चांगला चेंडू. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषी पलीकडे. चौकार. याचबरोबर षटकाची समाप्ती. वाढती धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा. पुढचा गोलंदाज आलाय मैरवणी संघाकडनं सनी. बघूया सनी आपल्या संघासाठी काय करतो. चांगला चेंडू आलाय, निर्धाव असा चेंडू, एकही धाव नाही. पुढचा चेंडू उंचावर गेलेला चेंडू. बघूया झेल वाजवण्याची संधी. झेल सोडलाय. 2 धावा जवळपास पळून पूर्ण होत आहे. पंच कसला रिव्ह्यू? नो बॉलचा, फेकीचा.
फेकी असेल, फेकलाय बॉल. दोन चेंडू झाले. चार चेंडू दुसरा गोलंदाज टाकेल. दोन चेंडू झाले. रोशन आलाय पुढचा गोलंदाज. पुढील चार चेंडू तो टाकेल रोशन. नो बॉल, फ्री हिट. नो बॉल, फ्री हिट असेल. पाच चेंडू बाकी असतील या षटकातले. उंच गेलेला चेंडू, झेल वाजवण्याची संधी. चांगला झेल, पण नो बॉल असेल, फ्री हिट असेल. एक धाव पळून पूर्ण होती. व्हाईट बॉल आलाय. उत्कृष्ट अशी पंचगिरी करतायत दुगावचे कॅप्टन सोमा जाधव व गिरणारचे. पुढचा चेंडू, उंच गेलेला चेंडू, चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. निश्चितच षटकार. चांगला फटका आलाय. दोन चेंडू बाकी या षटकातील. तीन. चांगला फटका, निर्धाव. ओव्हर थ्रो झालाय. एक धाव पळून पूर्ण होतीये. अद्याप एक चेंडू बाकी असेल या षटकातला. चांगली पंचगिरी करतायत सोमा जाधव व गोकुळ थेटे. शेवटचा चेंडू या षटकातील. चांगला फटका आलाय. बघूया काय होतंय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दोन धावा पळून पूर्ण होत आहे. याच बरोबर षटकाची समाप्ती. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 50 धावा. एक षटक बाकी असेल. चांगला फटका आलाय. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. षटकार.
पुढचा चेंडू उंच गेलेला चेंडू, झेल वाजवण्याची संधी, झेल सोडलाय. 2 धावा पळून पूर्ण होत आहे. 2च धावात समाधान मानावं लागेल ते जलालपूर संघाला. पुढचा चेंडू, चांगला चेंडू, चेंडू जातोय पुन्हा एकदा चौकार. पुढचा चेंडू, चांगला चेंडू आलाय, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव पळून पूर्ण होती. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चांगला फटका आलाय, चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. पंच षटकार. 1 चेंडू बाकी असेल, 1 चेंडू बाकी आहे. काय होतंय बघूया. शेवटचा चेंडू असेल. षटकार जातो की चौकार की डॉट. वाईड आलाय, वाईड आलाय. 1 धाव पळून पूर्ण होतीये. याचबरोबर षटकाची समाप्ती. वाढती धाव संख्या 72 धावा. विजयासाठी 73 धावांची गरज असेल मैरवणी संघाला. लवित आणि शिंदे संघाचा कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स जवळ येतील टॉस साठी. टॉस का बॉस मंचावरती उपस्थित व्हायचंय. याचबरोबर बाजीराव नाना थेटे शिवजयंती समिती अध्यक्ष गिरणारे यांचं आगमन स्वागत असेल कमिटीच्या वतीनं. याच मैदानावरती आपल्याला उद्या सामना बघायला मिळेल. गिरणारे KT11 वर्सेस दुडगाव. चार षटकांचा सामना होईल पुढचा. चला शिंदे संघाचा कॅप्टन व लवित, चला लाईन अप करा. जलालपूर संघ शिंदे व लवित संघाचे कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स जवळ येतील. टॉस का बॉस या मंचाजवळ जायचंय. या सामन्याचा टॉस करतील शिवजयंती समितीचे अध्यक्ष बाजीराव नाना थेटे. माळाची तोफ निलू थेटे यांचं आगमन.
विजू चला जलालपूर संघ विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा. टॉस होतोय. चार षटकांचा सामना होईल. पुढील सामना शिंदे वर्सेस लवित असेल. 4 षटकांचा सामना होईल. चला बॅट्समन आलाय सनी आणि रोशन. स्ट्राईकला असेल तो सनी. गोलंदाजाला जलालपूर संघाकडनं पहिलं षटक घेऊन येतोय अंबादास. अंबादास चला लहान पोरांना विनंती असेल बाहेर जा, मैदानाच्या बाहेर जा. पहिला चेंडू चांगला फटका आलाय. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 1 बाउंड चौकार. टॉस कोण जिंकलंय? अंबादासच्या पहिल्या चेंडूवरती आलाय खणखणीत चौकार. पुढचा चेंडू अंबादासचा. पुन्हा एकदा पंचांचा चेहरा आलाय वाईट. पुढचा चेंडू अंबादासचा. पुन्हा एकदा आलाय वाईड. पंचांचा इशारा येतोय वाईड. चांगली पंचगिरी करतायत सोमा जाधव व गोकुळ थेटे. चांगला फटका आलाय. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. षटकार. बाहेर गेलेला चेंडू मैदानात परतावा. चांगला फटका आलाय. निश्चितच बघूया. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव पळून पूर्ण होती. स्ट्राईकला आलाय रोशन. गोलंदाजी मार्क वरती आहे अंबादास. सामना करतोय रोशन. चांगल्या फटका मारण्याच्या नादात डॉट झालाय रोशन. चांगला फटका. निश्चितच चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. षटकार. चांगला फटका आला. याच बरोबर षटकाच्या समाप्ती. 1 बॉल बाकी. बाकी 1 बॉल बाकी. चांगला फटका आलाय पुन्हा एकदा. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. चौकार. याच बरोबर षटकाची समाप्ती. 1 षटकाच्या समाप्तीनंतर वाढती धावसंख्या
23 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. चला पुढचा गोलंदाज आलाय स्वप्नील. चांगला चेंडू आलाय. निर्धाव चेंडू. उद्या या मैदानात आपल्याला पहिला सामना बघायला मिळेल. गिरणारे केटी 11 वर्सेस दुडगाव असा हा सामना उद्याचा पहिलाच सामना. दुडगाव वर्सेस केटी 11. चांगला संघ केटी 11. चांगला फटका आलाय. एक धाव पळून पूर्ण होती. चला पुढचा चेंडू. चांगला फटका आलाय. चेंडू पुढे पडतोय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे. चेंडू वाढलाय. 2 धाव पळून पूर्ण होते. गिरनार गावचे प्रगतशील शेतकरी रामभाऊ थेटे यांचं आगमन. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव पळून पूर्ण होते. घेवडा किंग अशी त्यांची ओळख. पुढचा चेंडू. चांगला फटका आलाय. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. चौकार. चांगला फटका आलाय. 1 धाव जवळपास पळून पूर्ण होते. याचबरोबर षटकाची समाप्ती. वाढती धावसंख्या 32 धावा. शिंदे आपला निर्णय कळवायचा लवकरात लवकर. शिंदे संघाला विनंती आहे लवकरात लवकर आपला निर्णय कळवा. तात्या.
फलंदाजीचा निर्णय घेतलाय शिंदे संघाने टॉस जिंकून 4 षटकांचा सामना असेल 4 गोलंदाज राहतील चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे चौकार पुन्हा एकदा आलाय चौकार गोलंदाजी मार्क वरती आहे नितीन चांगला खेळाडू चला सामना चालू करा पंच चला नितीन भाऊ चला कमिटीला थोडं सहकार्य करा काय झालंय चला बघा काय झालंय तिकडे बघा चला फिल्डर चेंज करा तिथं सबस्टिट्यूट करा चांगला फटका आलाय एक धाव पळून पूर्ण पुढील समालोचन राकेश भाऊ करतील चला धन्यवाद कृष्णा अतिशय सुंदर असा समालोचन करत होता आमचा लहान बंधू कृष्णा थेटे गोलंदाजी मार्चवर आहे नितीन एक सिनियर खिलाडू एक सिनियर बॉलर एक अनुभवी बॉलर समोरच्या दिशेला बॅट्समन आहे यावेळेस मोठा फटका आहे लॉंग ऑफ वरच्या दिशेने षटकार षटकार चला रोशनच्या बॅट मधनं निघलाय खणखणीत षटकार कारण का धावा करायच्या आहे खूप धावा करायच्या 8 चेंडूंमध्ये 25 धावा लागतात सनी या ठिकाणी रनआउटची संधी आहे बघायचे पंचांचा निर्णय आलाय आउट चला 7 चेंडूंमध्ये
25 धावा लागतील. त्याला 7 ला 25 धावा लागतात. ये भाऊ, ये भाऊ, ये भाऊ. चला उद्या सकाळचा सामना सकाळच्या सत्रात वाघा सिंहाची झडप बघायला भेटेल. केटी 11 वर्सेस फुडगाव. उद्या सकाळी सगळ्या नागरिकांना विनंती आहे, आपल्या केटी 11 गिरणाराचा संघ आहे त्याला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित राहा. यावेळेस नितीन, यावेळेस मिड विकेट क्षेत्रात चेंडू आलाय 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 चांगली फिल्डिंग केली, रिटर्न देखील चांगला झालाय. चला षटक संपलंय. षटक समाप्तीच्या नंतर धाव संख्या झाली 50 तोला. धाव संख्या 50 तोला झाली. 6 चेंडूंमध्ये 23 धावांची जरूरत. आता सनी स्ट्राईकला येईल. सनी याला पहिल्या मॅच मध्ये लगातार 5 षटकार मारले होते. ती जरूरत आहे, ती बॅटिंगची जरूरत आता मैरवणी संघाला आहे, मैरवणी गावाला आहे. त्याला 4 चेंडूंमध्ये 21 धावांची जरूरत आहे. एक मोठा शॉट या वेळेस निश्चित रूपात फाईट आलाय. लेग स्टंपच्या अगदी एकदम जवळून गेलाय चेंडू. चला 2 धावा एकदम इझी पूर्ण केल्या. चला 3 ला 18 समीकरण असं आलंय की लगातार 3 षटकार आले.
पहिला आला पहिला आला पहिला आला आला रे आला मन्या सुरवे आला यावेळेस रोशन आहे. चला 3 षटकार जर आले रामभाऊ थेटे यांच्याकडनं एक रुपयाचं नगद पारितोषिक आलंय. सज्ज झाला बॅट्समन. पहिला षटकार आलाय. एक षटकारची जरूरत आहे. एक षटकार नाही झालाय. विल्हेवाट झालाय. तळतळाट झालाय. आलाय माघारी आलाय. आता लास्ट चेंडू काम तमाम. दुर्गेश आलाय. मारवणी संघाकडून दुर्गेश आलाय मैदानात. चला दुर्गेश भाऊ पटकन पळा. एक चेंडू घ्यायचा. एक चेंडूला लावायचे 6 षटकार. चला षटक संपले. सामना पण विजयी झाला. आपल्या छोटू दादाचा चिरंजीव मॅच बघण्यासाठी उपस्थित झालाय. या इकडे कॅमेरा पुढे तुला नेतो. छोटू दादाचे चिरंजीव आहे. आमचा संकेत वरती कॅमेरा घेऊन बसलाय. अरे संध्याकाळी तुझी मम्मी बघेल